नमस्कार. तुम्ही पाहत आहात आजचे पुस्तकामृत या आपल्या उपक्रमाचा भाग 12वा. या भागात आपण बघणार आहोत राजा आणि ससाण्याची गोष्ट. एका नगरात एक राजा राहायचा. त्या राजाचं आपल्या जनतेवर प्रचंड प्रेम होतं. जनतेचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं. राज्यातील लोक राजासाठी अनेक भेटवस्तू आणत असायचे. राजाही अगदी प्रेमपूर्वक त्या आणलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करायचा. एक दिवस राजाला एका माणसाने अरेबियातून आणलेल्या 2 ससाण्यांची जोडी भेट म्हणून दिली. अतिशय सुंदर असे ते ससाणे राजाने यापूर्वी कधीच पाहिलेले नव्हते. ही अनमोल भेट देणाऱ्या व्यक्तीचे राजाने मनापासून आभार मानले आणि त्या 2 ससाण्यांची जबाबदारी एका प्रमुखाकडे राजाने सोपवली. त्या पक्ष्यांचा सांभाळ करणं आणि त्यांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण देणं या 2 गोष्टींची आज्ञा त्या प्रमुखाला राजाने दिली. काही महिन्यांनंतर त्या 2 ससाण्यांपैकी एका ससाण्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि तो अतिशय सुंदररित्या अतिशय दिमाखात आकाशात विहार करू लागला. पण दुसरा ससाणा मात्र आलेल्या दिवसापासून तसाच फांदीवरच बसून राहत होता. आता या ससाण्याला आकाशात उडतं करायचं तरी कसं हा विचार राजा करू लागला. त्या ससाण्याची काळजी घेण्यासाठी त्याला अजून चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक तज्ज्ञांना त्याने निमंत्रित केलं. राज्यातून अनेकांना त्याने बोलवलं. आपल्या दरबारातील अधिकाऱ्यांचीही त्याने या कामासाठी नेमणूक केली. पण कोणीही त्या ससाण्याला आकाशात उडतं करण्यासाठी यशस्वी होत नव्हतं. राजा रोज आपल्या प्रासादाच्या खिडकीतून त्या ससाण्याकडे बघायचा. पण जेव्हा त्याच्या लक्षात यायचं की बसलेल्या फांदीवरून तो जरासुद्धा हलला नाहीये, तेव्हा राजाला फार निराश वाटायचं. सगळे प्रयत्न अयशस्वी झाल्याचं पाहून राजाने स्वतःशीच विचार केला की या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला पक्ष्यांशी अधिक परिचित असणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यायला हवा. त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना आज्ञा केली की गावाकडे जा आणि एका अशा शेतकऱ्याला घेऊन या ज्या शेतकऱ्याकडे या समस्येवरचा तोडगा असेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा आपल्या प्रासादाच्या खिडकीतून सहजच बाहेर बघत होता तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याला तो ससाणा उंच आकाशात विहार करताना दिसत होता. ते पाहून राजाला खूप आनंद झाला. ज्या शेतकऱ्याने हा चमत्कार केला त्याला दरबारात घेऊन येण्याची राजाने आज्ञा केली. अधिकारी त्या शेतकऱ्याला राजासमोर घेऊन आले आणि राजाने त्याला विचारलं की या ससाण्याला आपण उडतं केलं तरी कसं? आम्ही इतके प्रयत्न केले पण सगळे प्रयत्न निष्फळ झाले. तुम्ही असं काय केलं की हा ससाणा आकाशात इतका सुंदररित्या आता विहार करू शकतोय? शेतकरी अतिशय नम्रपणे म्हणाला, अहो महाराज, हे तर किती सोपं होतं. मी फक्त तो ज्या झाडावर बसला होता ती फांदीच कापून टाकली आणि लगेचच तो ससाणा आकाशात उंच उडाला, अतिशय सुंदर विहार करू लागला. म्हणजे बघा, जेव्हा ती फांदी कापण्यात आली तेव्हा त्या ससाण्याला स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाली. आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी आपण स्वतःच समर्थ आहोत. हा असा मार्गदर्शक विचार जर आपल्याकडे असेल तर आपण आपला न्यूनगंड नक्कीच घालवू शकतो आणि आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव होऊ शकते. जर आपल्याला कम्फर्ट झोनने जखडून ठेवलं असेल तर आपण यशाच्या आकाशात उंच आणि मनसोक्त विहार करूच शकत नाही. आपल्या सर्वांमध्येच अविश्वसनीय अशा क्षमता आहेत. प्रथम त्या ओळखणं आणि त्यांचा विकास करून घेणं हेच सर्वात जास्त गरजेचं आहे. आपण अनेकदा अपयशाच्या भीतीमुळे आपल्या आयुष्याचा बहुतांश भाग हा रटाळपणे घालवत असतो. पण सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारून कार्यतत्पर होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, हे सर्वांनी जाणलं पाहिजे. सुखकर वाटणाऱ्या कम्फर्ट झोनला सोडून आपण यशाच्या आकाशात उंच आणि निश्चिंतपणे विहार करण्यासाठी स्वतःला सज्ज करायला हवं. तर मित्रांनो, हे होतं आजचं पुस्तकामृत. राजा आणि ससाण्यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात एका नवीन गोष्टीसह. धन्यवाद.